नमस्कार, मी रुपालीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गुलाबजामपेक्षाही टेस्टी आणि सॉफ्ट अशी रेसिपी, जी बनवण्यासाठी आपल्याला नाही खव्याची, नाही कंडेन्स मिल्कची आणि नाही रव्याची गरज आहे। जेव्हा तुम्हाला गोड खायचे मन असेल तेव्हा तुम्ही ही पटकन बनवू शकता। एकदम इन्स्टंट होते आणि तोंडात टाकताच विरघळते। चला तर मग बनवूया। तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 कप मैदा। इथे तुम्ही अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता आणि पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे। यामुळे आपल्या मिठाईला खव्यासारखीच चव येणार आहे। आणि पाव कप घेतलेला आहे सुकं खवलेलं खोबरं, यामुळे आपली मिठाई जाळीदार होईल। इथे मी अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घेतलेला आहे, यामुळे मिठाई आपली छान फुलणार आहे। आणि किंचित मीठ टाकलेलं आहे गोडपणा बॅलन्स करण्यासाठी। 1 चमचा तूप घेतलेला आहे। तुम्ही इथे रिफाइंड ऑइलसुद्धा वापरू शकता, पण तुपामुळे मिठाईला छान चव येणार आहे, त्यामुळे मी इथे तूप घेतलेलं आहे। हे मिश्रण आता हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की असा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे तुपाचं मोहन व्यवस्थित पडलेलं आहे। हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर इथे आता आपण दूध टाकणार आहोत। अगदी थोडंसं दूध टाकायचं आहे, चमच्याने सुद्धा तुम्ही दूध टाकू शकता। म्हणजे आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही। या प्रकारे आपल्याला थोडं थोडं दूध टाकून हा गोळा छान तयार करून घ्यायचा आहे। जसं आपण शंकरपाळ्यासाठी डो बनवतो त्याच प्रकारे आपल्याला डो बनवायचा आहे। एकदम सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। 2 ते 3 मिनिटं छान याला चुरून घ्यायचं आहे आणि चुरल्यानंतर हे मिश्रण आपण 5 ते 10 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। तर आता आपण पाक बनवायला घेऊया। तर त्याआधी प्लीज तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। आता एका कढईमध्ये 1.5 कप आपल्याला साखर टाकायची आहे। ज्या कपने आपण मैदा घेतला होता त्या कपने आपल्याला साखर घ्यायची आहे। आपण 1 कप मैदा घेतला होता त्यासाठी आपल्याला 1.5 कप साखर घ्यायची आहे। म्हणजे इथं पाक जास्त लागणार आहे। पाक मिठाईमध्ये शोषला जातो म्हणून इथं पाक जास्त करायचा आहे। नंतर ही साखर आपल्याला गॅस सुरू करून पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही आहे, कारण मिठाईमध्ये पाक आतमध्ये मुरला गेला पाहिजे एवढाच आपल्याला पाक बनवायचा आहे। थोडासा चिकट झाला म्हणजे पाक झाला, अजिबातही इथे तार वगैरे बनवायची गरज नाही आहे। ज्याप्रमाणे गुलाबजामुनसाठी आपण पाक तयार करतो त्याचप्रमाणे इथं पाक तयार करून घ्यायचा आहे। आता फ्लेवरसाठी थोडीशी विलायची पूड टाकून घ्यायची आहे आणि इथे मी फूड कलर वापरलेला आहे। वाटलंच तुम्ही याच्याऐवजी केसरच्या काड्यासुद्धा वापरू शकता, तर यामुळे पाकाला आणि मिठाईला छान कलर येईल। तर अशा प्रकारे आपला पाकसुद्धा तयार आहे। आता गॅस बंद करणार आहोत आणि आता मिठाई तयार करून घेऊ। तर आपला इथं डो पण छान भरून तयार आहे। हाताने याला 5 मिनिटं छान चुरून घ्यायचं आहे। डो जर जास्त कडक वाटत असेल तर तुम्ही इथे तुपाचा हात किंवा थोडंसं दूध घेऊन हा डो छान चुरून घेऊ। तो नंतर याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर ठेवून छान पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना पोळी पातळ लाटायची नाही आहे, थोडी जाडच ठेवायची आहे, त्यामुळे आपण बनवलेली मिठाई छान फुगणार आहे। तर ही पोळी बनवताना काटाने ही पोळी फाटणार आहे, कारण ही मैद्याची बनवलेली आहे। तर साधारण पोळीसारखी ही प्लेन येणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता एक आपण छोटं झाकण घेणार आहोत। याने आता याचे छोटे छोटे असे पेढे तयार करून घेऊ। तुम्ही या झाकणाऐवजी छोटा ग्लास किंवा वाटीसुद्धा वापरू शकता। याने सुद्धा तुम्ही आकार बनवू शकता किंवा गुलाबजामुनसारखे गोलसुद्धा बनवू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला आजूबाजूची पोळी काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे हे पेढ्यांचे गोल असे आकार आपले तयार झालेले आहेत। तर हे उरलेला उंडा आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे, तो सुद्धा आपल्याला त्याचा गोल गोळा करून असे छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपले सर्वच पेढे बनवून तयार आहेत। आता आपण याला तळून काढू। त्यासाठी तेल गरम केलेलं आहे। तेल एकदम कडक करायचं नाही आहे, एकदम मीडियम गॅसवरच मीडियम तेल ठेवायचं आहे, कारण हे पेढे पटकन जळू शकतात। याला खूप कमी वेळ लागतो तळायला। तर अशा प्रकारे आपण सर्वच पेढे यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एकदम गॅस मीडियम ठेवणार आहोत। नंतर आपल्याला हे पेढे सुरुवातीला पलटवायचे नाही आहे, थोडे झाले नंतरच आपल्याला हे पलटवायचे आहेत। तुम्ही बघू शकता की किती पटकन याचा कलर चेंज झालेला आहे, त्यामुळे गॅस इथं मीडियम ठेवायचा आहे, हाय करायचा नाही आहे, हे पटकन जळू शकतात। तुम्ही बघू शकता की किती छान असा सोनेरी कलर आलेला आहे। असा सोनेरी कलर झाल्यानंतर आपल्याला हे पेढे काढून घ्यायचे आहेत। तर आता आपण या पेढ्यांना काढून घेणार आहोत आणि उरलेले सर्व बाकी पेढे पण आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात, असे खायला पण हे पेढे खूप छान लागतात, बिस्किटांप्रमाणेच लागतात। आता हे गरम गरमच आपल्याला पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत। जर पाक थंड झाला असेल तर पाक गरम करून घेऊया आणि हे सर्वच पेढे पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत।
तर अशा प्रकारे आपले पेढे सर्व काढून झालेले आहेत आणि गरम गरमच आपण पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता आपण यावर 1 तास झाकण ठेवून मुरू देऊया, म्हणजे हा पाक आतमध्ये छान मिठाईमध्ये मुरला जाईल. त्यामुळे मिठाई छान फुगेल, सॉफ्ट होईल आणि नरम होईल. तर 1 तासाने तुम्ही बघू शकता की मिठाई छान फुगलेली आहे, त्यामध्ये आतमध्ये पाक गेलेला आहे, अतिशय सॉफ्ट झालेली आहे. इथे मी तुम्हाला एक मिठाई तोडून दाखवते. तर पहा किती पटकन अशी मिठाई तुटलेली आहे. ज्याप्रमाणे गुलाबजामुनचं टेक्स्चर असते त्याचप्रमाणे ही मिठाई झालेली आहे. मध्ये 1 तासात पाक छान मुरला गेल्यामुळे मिठाई एकदम सॉफ्ट झालेली आहे. आणखी जर आपण 1 तास शिल्लक जर पाकामध्ये ठेवली तर ही मिठाई आणखीनच फुगेल आणि सॉफ्ट होईल. तर ही मिठाई तुम्ही नक्कीच करून बघा. खूप कमी वेळात होते आणि खर्चात होते आणि टेस्ट एवढी छान होते की गुलाबजामपेक्षाही ही रेसिपी छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही सणासुदीला किंवा घरी पाहुणे आल्यास बनवू शकता. खूप टेस्टी होते. त्याला तुम्ही वेगवेगळे आकारसुद्धा देऊ शकता, शेप देऊ शकता. तर अशी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरसुद्धा करा. धन्यवाद.